बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी चुराचंदपूरमध्ये 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली। कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, मी माझं डोकं टेकून मणिपूरला वंदन करतो। पंतप्रधान म्हणाले, माझ्या आयुष्यातील हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही। मणिपूरच्या नावातच एक रत्न आहे, हे असं रत्न आहे जे येणाऱ्या काळात संपूर्ण ईशान्येची चमक वाढवेल। मी मणिपूरच्या जिद्दीला सलाम करतो। पंतप्रधान दुपारी 12 वाजता इम्फाळ विमानतळावर पोहोचले। त्यानंतर रस्त्यानं 64 किलोमीटर प्रवास करून ते चुराचंदपूरला पोहोचले। पंतप्रधान हेलिकॉप्टरनं इम्फाळहून चुराचंदपूरला जाणार होते, परंतु इम्फाळमध्ये मुसळधार पावसामुळे त्यांना रस्त्यानं जावं लागलं। पंतप्रधान मणिपूर पूर्वी मिझोरामला गेले, तिथं त्यांनी 9,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आणि उद्घाटन केलं। मे 2023 मध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये वांशिक हिंसाचार उफाळल्यानंतर पंतप्रधान मोदींचा मणिपूरचा हा पहिलाच दौरा आहे। 2014 ते 2022 दरम्यान त्यांनी 7 वेळा मणिपूरला भेट दिली। मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर विरोधी पक्ष सतत पंतप्रधान मोदींनी मणिपूरला भेट देण्याची मागणी करत होतं। काँग्रेसनं आता पंतप्रधानांच्या या भेटीचं स्वागत केलंय। काँग्रेस खासदार राहुल गांधी शुक्रवारी म्हणाले, मणिपूरची समस्या बराच काळापासून सुरू आहे, ते आता तिथं जात आहेत, हे चांगलं आहे। कुठेतरी थांबलं पाहिजे ही भावना मनात गेल्या अनेक दिवसांपासून सतावत होती। गंगेला बोल लावला तेव्हाच थांबायला हवं होतं, पहलगामच्या वेळेसच थांबायला हवं होतं, अशा शब्दात आपली खदखद व्यक्त करत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। प्रकाश महाजन म्हणाले की पक्षातील अंतर्गत वातावरणावर ताशेरे ओढत आणि अमित ठाकरे यांची माफी मागत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा नवा अध्याय सुरू करण्याचे संकेत दिलेत। प्रकाश महाजन पुढे म्हणाले, कुठेतरी थांबलं पाहिजे ही भावना माझ्या मनात गेली अनेक दिवस सारखी येत होती। गंगेला बोल लावला तेव्हाच मी थांबायला पाहिजे होतं, पहलगामच्या वेळेसच मी थांबायला हवं होतं, पण मला वाटलं कुठेतरी सुधारणा होईल असं म्हणत त्यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। प्रकाश महाजन म्हणाले, माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे। मला कुठल्याही पक्षात राहिलो तरी ना तिकीट ना पदाची गरज होती, केवळ हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा ही माझी भावना होती, परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनही माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली। लोकसभेच्या वेळी मला विचारण्यात आलं नाही, विधानसभेच्या वेळी केवळ प्रचारासाठी माझा वापर केला गेला। माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी पार पाडली। माझ्या कामाचं कौतुक नाही, पण माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले। प्रकाश महाजन पुढे म्हणाले, खरं म्हणजे मी अमित ठाकरे यांचा थोडासा अपराधी आहे, कारण छत्रपती संभाजीनगरमधील सभेत शब्द दिला होता की अमितजी मी तुमच्या सोबत नाही तर तुमच्या मुलासोबतही काम करेन, पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी शब्द पाळू शकत नाही। अमितजी तुम्ही मला समजून घ्याल असं वाटतं। कधी कधी माणसाच्या क्षमते आणि योग्यतेप्रमाणे काही मिळत नाही हा नशिबाचा भाग समजतो। मन सैनिकांचे मी आभार मानतो आणि या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे असं म्हणत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवला। पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचं रक्त अजून सुकलं नाही, त्यांचे घाव भरले नाहीत, पण त्यानंतरही केंद्र सरकार पाकशी क्रिकेट खेळून देशभक्तीचा व्यापार करत आहे असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे शनिवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आज एक उद्विग्न भावनेतून आणि विषण्ण मनानं मी तुमच्याशी बोलत आहे। उद्या अबुधाबीत भारत-पाक क्रिकेट सामना आहे। अजूनही पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचं रक्त सुकलं नाही, त्यांचे घाव भरले नाहीत। त्यानंतर भारतीयांना वाटलं होतं की आता आपण पाकला जागेवर ठेवणार नाही, त्याचे 2-3 तुकडे करून टाकू। त्या दृष्टीने एक चढाई आणि युद्धही केलं गेलं, त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव ठेवण्यात आलं। मधल्या काळात आपल्या संरक्षण मंत्र्यांनी हे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचं सांगितलं। एकूणच ते जे काही वातावरण होतं ते आपल्यासाठी नव्हतं, कारण काही दिवसांनी किंवा वर्षांनी पाक आपल्या देशात अतिरेकी हल्ले करतो, त्यावेळी आपण सर्वजण जागे होतो, सरकारही चवताळून उठतो, आपले सैनिक दरवेळी शौर्य गाजवतात। यावेळी तर आपण पाक पादाक्रांत करत असल्याचं चित्र होतं। आपल्या सैनिकांनी शौर्याची पराकाष्ठा केली होती, पण अचानक अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याची घोषणा केली। व्यापारासाठी युद्ध थांबवल्याचं ते म्हणाले। त्याच सुमारास भालाफेकीत भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्रानं एका पाकिस्तानी प्रशिक्षकाला भारत भेटीचं निमंत्रण दिलं होतं। तो प्रशिक्षक आला नाही, पण त्या नीरज चोप्रावर अंधभक्तांनी देशद्रोही असल्याची टीका केली होती। त्यावेळी त्याच्यावर काय बेतलं असेल याची मला कल्पनाही करवत नाही। मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात समाजामध्ये गोंधळ आणि अराजकता निर्माण झाली आहे।
त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधण्याचं आवाहन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांना सोबत घेऊन फडणवीसांनी याविषयी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी परिस्थिती मांडायला हवी असं देखील ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे पत्रकार परिषदेला घाबरू नये असा खोचक टोला देखील त्यांनी लगावलाय. आज सर्व समाज संभ्रमात आहे, हे या राज्याला शोभत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम आणि महान माणूस असताना, सक्षम नेतृत्व असताना त्यांनी तरी समाजाचा संभ्रम दूर करावा अशा खोचक शब्दात राऊत यांनी याविषयी निशाणा साधला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेण्याचं आवाहन राऊत यांनी केलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आहे. लातूरमध्ये आत्महत्या झाली आहे. इतर ठिकाणी देखील आत्महत्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करण्याचं आवाहन राऊत यांनी केलंय. मात्र ते जाता जाता मीडियासमोर बोलतात तसं नाही, तर त्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि जनतेच्या मनातील शंका आहेत त्या दूर करायला हव्यात. आरक्षणाबाबत मराठा असेल, ओबीसी असेल किंवा इतर समाजात देखील त्या संदर्भातील प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीने अगदी रोखठोक उत्तर आणि पुराव्यासह विषय मांडले पाहिजेत अशी मागणी राऊत यांनी केली आहे. एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतलाय, तुम्ही याविषयी भूमिका घेतली आहे, या विषयावर तुम्ही भविष्यात मतं मागणार आहात, मग या विषयावर पत्रकार परिषद घ्या. तुमच्याकडे पत्रकार परिषद घेण्यासाठी जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवनात जागा देतो. या पत्रकार परिषदेची सर्व व्यवस्था आम्ही करू, पत्रकारांचे चहापान आम्ही करू, मात्र तुम्ही पत्रकार परिषद घ्या असं आवाहन देखील त्यांनी केलंय. वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटलं की आपणही त्याला घोडाच म्हणायचं अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सरकार आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर खंत व्यक्त केली. सरकारमध्ये काम करताना जे वरिष्ठ सांगतात तेच करायचं असतं. अधिकाऱ्यांवर नेत्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्याचा दबाव असतो असंही ते यावेळी म्हणाले. नितीन गडकरी यांनी स्पष्ट वक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. राजकारणात असलेली त्यांची स्पष्ट आणि थेट बोलण्याची शैली त्यांना इतर नेत्यांपासून वेगळी करते. ते आपलं मत कोणत्याही दडपणाशिवाय थेट मांडतात. त्यातून अनेकदा वादही निर्माण होतात. पण त्यानंतरही गडकरी सातत्यानं सरकार आणि प्रशासनातील कच्च्या दुव्यांवर भाष्य करताना दिसून येतात. त्याची प्रचिती नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात पुन्हा एकदा आली. नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात सरकारी व्यवस्था आणि त्यातील उदासीनतेवर भाष्य करत सरकारी कामकाजात पारंपरिक पद्धतीपेक्षा आउट ऑफ द बॉक्स जाऊन काम करणं फार आव्हानात्मक असल्याचं नमूद केलं. ते यासंबंधी एक उदाहरण देत म्हणाले, एका मलेशियन इंजिनियरनं डिस्टन्स टेक्नॉलॉजी आणली होती. त्यांनी स्टील फायबरमध्ये बीम तयार केलं. या बीममुळं 2 पिलरमधील अंतर 120 मीटरपर्यंत वाढवता येत होतं. पण हे तंत्रज्ञान आपल्या देशात आणताना आणि ते मंजूर करून घेताना मला खूप प्रयत्न करावे लागले. सरकारमध्ये एखादी गोष्ट चुकीची असेल किंवा कालबाह्य झाली असेल तरीही हे असंच चालवा असं सांगण्यात येतं. सरकारी व्यवस्थेत एक वेगळाच माहोल असतो. तिथं सिनियर जे सांगतील तेच खरं मानायचं असतं. त्यावर इकडं तिकडं पाहायचं नसतं. वरिष्ठ एखाद्या गाढवाला घोडा म्हणाले तर आपणही त्याला घोडाच म्हणायचं, कारण बॉस इज ऑलवेज करेक्ट हे सूत्र तिथंही चालतं. गडकरींनी यावेळी सरकारी कंत्राट पद्धतीवरही भाष्य केलं. प्रत्येकानं चांगलं काम करायला हवं, त्याचं श्रेय निश्चितच मिळतं. पण राजकारण्यांचे जवळचे कंत्राटदार, आर्किटेक्ट यांना काम द्या, त्याला काम देऊ नका असा दबावही अधिकाऱ्यांवर असतो. त्यातून मार्ग काढत आपण चांगल्या दर्जाचं काम करण्याची गरज असते असं ते म्हणाले. राज्यातील सत्ताधारी शिवसेना भाजप आघाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकांवर IAS सनदी अधिकारी नेमण्याच्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. आतापर्यंत या महापालिकांवर बिगर सनदी अधिकारी म्हणजेच स्थानिक पातळीवरील अधिकारी नेमले जात होते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महापालिकांवर IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिलेत. या निर्णयामुळे नगरविकास विभागाच्या कारभारात फडणवीस यांचा थेट हस्तक्षेप वाढला असून शिंदे गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 19 ड वर्गाच्या महानगरपालिका आहेत. या महापालिकांची लोकसंख्या मिळून 4.5 लाखांपेक्षा अधिक असून जवळपास 900 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प या महापालिकांमधून हाताळला जातो. याआधी अ, ब आणि क वर्गातील महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याची पद्धत होती, परंतु ड वर्गात हा नियम लागू नव्हता. आता त्याचाही समावेश करण्यात आल्यानं स्थानिक सत्ताधारी गटांचा प्रभाव कमी होणार असल्याची भीती शिंदे गटातील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिंदे गटाशी संबंधित काही अधिकारी अलीकडेच ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते.
त्यामुळे शिंदे नाराज असल्याचं बोललं जातंय। देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे नाट्य केवळ सरकारपुरते मर्यादित नसून त्यांच्या शिवसेनेतही उघडपणे दिसू लागलंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने विभाग प्रमुखांची नेमणूक केली आहे। मात्र या नियुक्त्यांवरून पक्षात मोठे नाराजीचं वादळ उठलंय। पश्चिम उपनगरांमध्ये अनेक इच्छुकांना संधी न मिळाल्यानं तणाव निर्माण झालाय, तर आता दक्षिण मुंबईतही ही नाराजी उफाळून आली आहे। विशेषतः शिवडी विधानसभा क्षेत्रातील विभाग प्रमुखपदी माजी नगरसेवक नाना अंबोले यांची नियुक्ती झाल्यानं स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत। 5 शाखांपैकी 4 शाखा प्रमुखांसह अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा पुनरुच्चार केला। मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, सुप्रीम कोर्टाने हे यापूर्वी स्पष्ट केलंय। हा समाज EWS मधून आरक्षण घेणार, कुणबीमधूनही घेणार, मग बाकीच्यांनी जायचं कुठं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा समाजातील अभ्यासक आणि नेते या मुद्द्यावर बोलत नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांना हाणला। छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी मराठा समाजातील संघर्ष शांत झाला पाहिजे असं मलाही वाटतं, परंतु आज काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेतेही बोलण्यास तयार नाहीत, त्यांचा दबाव त्यांच्यावर आहे। राज्यात मराठा नेते आणि मराठा मंत्री किती आहेत, शिक्षण क्षेत्रात अभ्यासक किती आहेत, लेखकही खूप आहेत, पण ते आज बोलू शकत नाहीत। कदाचित त्यांच्या मनातही याविषयी काहीतरी भीती असावी। मराठा समाज EWS मधून आरक्षण घेणार, मराठा आरक्षणातून घेणार, कुणबीमधूनही घेणार, मग बाकीच्यांनी कुठं जायचं। हा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हे सुप्रीम कोर्टानं यापूर्वी स्पष्ट केलंय। त्यामुळेच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारलं। हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे, हे कोर्टानं मान्य केलंय। त्यामुळे काही अभ्यासू लोक असतील तर त्यांनी त्यावर विचार केला पाहिजे असं ते म्हणाले। ते पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान VP सिंग यांनी मंडल आयोग स्थापन केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढत आहोत। आमची केस सुप्रीम कोर्टाच्या 9 सदस्यीय बेंच समोर गेली, तिथे त्याला व्यवस्थित चाळणी लावून ओके करून घेतलं। कोर्टाच्या पायऱ्या या चढाव्याच लागतात, या लढाया सुरूच असतात। सध्या EWS या 10% आरक्षणात फक्त एकच समाज आहे। पंतप्रधान मोदी यांनी जे आरक्षण दिलं त्यातही 80-90% एकच समाज आहे। आम्ही ओबीसी, दलित, आदिवासी यात बांधल्या गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाता येत नव्हतं। तुम्हाला ते नको आहे, तुम्हाला EWS दिलं, त्यात 80% तुम्हीच आहात, त्यानंतरही तुम्हाला ओबीसी पाहिजे, कशासाठी? माजी पोलीस आयुक्त जिलिओ रिबेरो यांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांचं कौतुक केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध उत्खननाच्या कारवाईवरून अधिकाऱ्यांना सुनावलं होतं। त्यावेळी अंजना कृष्णा यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत घेतलेली भूमिका समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती। यावरून रिबेरो यांनी एका तरुण अधिकाऱ्याने दबाव न मानता योग्य ती भूमिका घेतली, हे अत्यंत आनंददायक आहे असं मत व्यक्त केलंय। शुक्रवारी मुंबईत द ब्रह्मास्त्र अनशील्ड या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। माजी पोलीस महासंचालक तसंच मुंबई पोलीस आयुक्त राहिलेले D शिवानंदन यांनी हे पुस्तक लिहिलं असून यावेळी जिलिओ रिबेरो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तेव्हा त्यांनी अंजना कृष्णा यांच्या धाडसी भूमिकेचं कौतुक करताना, मी वृत्तपत्रात वाचलं की एका तरुण मुलीने उपमुख्यमंत्र्यांच्या दबावासमोर झुकण्याऐवजी त्यांच्यासोबत झालेला संवाद रेकॉर्ड करून ठेवला। हा तिचा शहाणपणाचा आणि धाडसाचा उत्तम नमुना आहे असं म्हणाले। या संबंधीचे वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिले। रिबेरो यांनी भाषणादरम्यान अजित पवार किंवा अंजना कृष्णा यांचं नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी सूचकपणे या घटनेचा उल्लेख केला। राजकारणात आणि प्रशासनात अनेकदा अधिकारी दबावाखाली वागताना दिसतात, मात्र एखादा अधिकारी कायद्याच्या चौकटीत राहून आपलं कर्तव्य पार पाडतो आणि दबाव न मानता ठाम राहतो, तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाही मजबूत होते असं ते म्हणाले। त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली। सोलापूर जिल्ह्यातील कुरुड गावात अवैध माती उत्खनन प्रकरणामुळे अंजना कृष्णा या वादाच्या केंद्रस्थानी आल्या होत्या। त्यांनी कायदेशीर कारवाई करताना दाखवलेली कणखर भूमिका अनेकांना भावली। त्यावरूनच जिलिओ रिबेरो यांनी त्यांचं कौतुक केलं। अधिकारी जर प्रामाणिकपणे काम करत असतील तर त्यांना राजकीय दबावाखाली काम करण्याची भीती बाळगण्याची गरज नाही। अंजना कृष्णा यांनी दाखवून दिलं की कायद्यापुढे कुणीही मोठं नसतं असं रिबेरो यांनी अधोरेखित केलं।